अभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. परी उदकी झाली बाभुळी, ते उदकाते जैसी झाकोळी. कावायाची आभाळे आकाश लोपे, आगा स्वप्न लटके मनोये. परी निद्रावशे बांधले होय, तवा ठाऊ काय देता हे आपण पेया. हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे. तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळजे काय. तैसे हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली. की मदची आड उडवली जवनिका जैसे. मनोनी भूते माते नेनती, माझीच परी मी नवती. जैशी जळीची जळण विरते मुक्ता फळे. ऐ पृथ्वीचा घटू की जय, सवेची पृथ्वी से मिळे तरी मिळविले. एरवी तोची अग्नी संगे शिजे तरी वेगळा होया. तैसे भूत जात सर्व, हे माझे चिकीर अवयव. परी माया योगे जीव दशे आले, मनोनी माझेची मी नवती. माझेची मद नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. दैवी हेषा गुणमयी, मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते, मायामेतां तरन्ति ते. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया. मी होय जे आया कैसे निये. जे ब्रह्माचराचा धाडा, पहिल्या संकल्प जळाचा उघडा. सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराचे निओगे, जडत काळ कलनेचे निवेगे. प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडे. जे गुणघनाचे निवृष्टी भरे, भरली मोहाचे महापुरे. घेऊनी जात नगरे यमनियमांचे. जे द्वेषाच्या वरती दाटत, मत्सराचे वळसे पडत. माझे प्रमादाती तळपत महामीन. जेथ प्रपंचाची वळणे, कर्मा कर्मांची ओभाने. वरी तरता ते ओसाणे सुख दुःखांचे. रथीची बेटा, आदळती कामाची लाटा. जेथ जीव फेन संघाटा सैंग दिसे. अहंकाराच्या चळिया, वरी मदत्रयाच्या उकळ्या. जेथ ईश्वरोर्मीच्या कळ्या उल्हाळ घेते. उदयास्ताचे लोंढे, पाळी जन्म मरणाचे चोढे. जिथ पांचभौतिक बुडबुडे होती जाती. समूह विभ्रम मासे, गिळताती धैर्याचे आविषे. तीथ देवळे भोवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे निखडोळे, रविले अस्तेचे अवगाळे. रजोगुणाचे निखळाले स्वर्ग गाजे. तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड. किंबहुना हे द्वाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे निवडे, जळंबती सत्य लोकींचे उडे. घाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळकांचे. तया पाण्याचे निवहिलेपणे, अजून न धरिती उभाणे. ऐसा मायापुर हा कवने तरी जे लगा. येत एक नवलावो, जो जो की जे तरुण पावो. तो तो अपावो होय ते ऐका. एक स्वयं बुद्धीच्या बाही, रगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणवेच्या डोही गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाच्या सांगडी, घेतल्या अहंभावाच्या धोंडी. ते मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले. एकी वयसेचे जाड बांधले, मग मनमथाचे कासे लागले. ते विषय मगरी सांडिलेच गळून या. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मत्यभ्रंशाचा जरंगा. तिने कवळता ते पैगाच होकडे. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत. अपराधी चुंबिजता उधवला ठाये. मग दुःखाचे निवरवटे बोंबले, पाठी मरणाचे रेवे रेवले. ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया. एकी यजन क्रियेची पेटी, बांधून घातली पोटी. ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा. परिथे पडिले वळसा विधी निषेधांच्या.
जित वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा तागा न लगे वरी काय तर योगे तरी विपाय तो ऐसे तरी जीवाचे अंगवणे हे माया नदीचे तरणे हे काय सारखे बोलणे म्हणावे पा जरी अपत्य शिळा व्याधी आकडे साधूशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडे रिद्धी आले साते जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळो घोटे ना तरी भेडा उलटे विवसे जरे पाडसवा गुर करांडे का मुंगी मिरो लांडी तरी मायेची पहिला तळी देखती जीवा म्हणून ग पंडुसुता जैसी सका मन जिनवेची वनिता देवी मायामय हे सरितान तरवे जीवा हित एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थळी सरले माया जळ जया सद्गुरु तारो पुढे जे अनुभवाचे कासे गाडे जे आत्मनिवेदन तरांडिया कळले जे अहंभावाचे ओझे सांडोने विकल्पाच्या झुळका चुकावणे अनुरागाचा निवृत्ता होणे पाणी ढाळो जया ऐक्याच्या अवतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पहिल्या तीराचे पावले जे ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे थावे पेलत मग निघाले न कळता निवृत्ती तटे येणे उपाय मज बदले ते हे माझे माया तरले पर्यायचे भक्त पाहिले बहुवस नाही माम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन अर्थो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरत आत्मबोधाचा ते वेळे नियमाचे वस्त्र नाठवे ज्ञानियाजो जे तया ज्ञानाचे प्रकाशे पिटले भेदांचे कळवसे मग मीची झाला समरसे आणि भक्तो ही देवीचे परी अनेकांचे रिधी नावेक जैसा स्फटिकुचे आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो जैसा वारा का गगने विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्याला जरी पवन हलवणे पाहिजे तरी गगना वेगळा देखिले एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीर हन कर्मे तो भक्तो ऐसा गमे परी अंतर प्रतिती धर्मे मीची झाला आणि ज्ञानाचे उजडलेपणे मी आत्मा ऐसा तो जाणे म्हणून मी तैसेची म्हणे उचंबळला साता ओगा जीवा पहिलं खडी कोणे जो पावनी वावरो जाणे तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होया उदारा सर्व वैते ज्ञानित्वात्मैव मे मतम् अस्ति संयुक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् फुलाल्या हिताचे निलोभे मज आवडे तोची भक्त झोंबे परी मीच करे वालभे ऐसा ज्ञानी एको
पाहे पादुबतयाची आशा जगची धेनुसी करतसे फासा परी दोरे विना कैसा वत्साचा बळी काजे तनु मनो प्राणे ते अनेक काहीच नेणे देखत साते म्हणे हे मायची माझी ते येणे माने अनन्य गती म्हणून देणे होई तैसी प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पर्यंते आम्हा परी जाणून या माते जो पाहो विसरला मागवते जैसे सागर येऊन सरिते मुरडा वेठेले तैसे अंतःकरण कुहरी उपजली ज्याची प्रती गंगा मज मिनली तो मी हे काय बोले फार करू एरवी ज्ञानी जो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभः जे तो विषयांची दाट झाडी माझी काम क्रोधांची साखळी चुकावणे आला पाळी सद्वासनेची आ मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माच्या वाटा अप्रवृत्तीचा वाटा डावलोने आणि जन्मशतांचा वाहत वना देवीची आशेच्या नलेची वाहना येत फळ हेतूचा उगाना कवनो चाळे ऐसा शरीर संयोगाचे राहते माझी धावता सडिया आयते तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली तैशीच गुरुकृपा मुखा उजळली ज्ञानाची उत्तपदी पडले एक साम्याची हृदय उघडली तयाची दिठी तेवढी जयाकडे वास पाहे देवता मीची तया एको आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीच तया हे असो अनेक काहे तया सर्वत्र मी वाचून आहे जैसे सभाय जळलो हे बुडालिया घटा तैसा तो मज भीतरी मी आता तो बाहेरे हे सांगितले बोलवरी तैसे नव्हे म्हणून असो हे या परी तो देखे ज्ञानाची वाखरी त्याने संसरले निकरी आपो विश्वा हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव म्हणून भक्ता माझे राव आणि ज्ञान्या तोचे आचे प्रतितीचा वाखरा फवाडू होय चरचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आते एर बहुत जोडते किरटे ज्यांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले कामैस्तैस्तैर्हृत ज्ञाना प्रपद्यन्त्यन्य देवता तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया आणि फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा की तयाची घसणे देवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागे तवरंका मग तेने लोलोपत्वे कौतुक कैसे भजते कवने तिया नियम बुद्धि कैसे उपचार समृद्धि का अर्पण यथा विधि विहित करणे यो यो याम याम तनुं भक्ता श्रद्धयार्चितुमिच्छते तस्य तस्याचलं श्रद्धा तामेव विदधाम्यहम् जे देवतांतरे भजावयाची चाड करे तयाची ते चाड पुरे पुरविता मे देवो देवी मीची पाही हाई निश्चय त्याची नाही भावो ते ठाई वेगळा धरे सतया श्रद्धया युक्ता
तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मय्येव विहितान् हितान् मग ते या श्रद्धायुक्त तेथे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे ऐसे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे परी ते सकळ निपजे मजची स्तवा अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि परी ते भक्त माते नेनती जे कल्पने बाहेरी न निगती मनोनि कल्पित फळ पावती अंतवंत किंबहुना ऐसे जे भजना ते संसाराचे साधना हेर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे हे असो परोते मग हो का आवडते परी यजितो दिवता ते तो दिवत्वासीची येरतनु मनो प्राणे जे अनुसरले माझ्याची वाहने ते देहाच्या निर्वाणे मीचे होते एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बालकृष्ण भगवान की जय. श्री सरस्वत्ये नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. श्री एकनाथी भागवत 47. निर्जीर्षो परमात्मनः विधिनोपचरे देवं तंत्रोक्तेन च केशवं. जेने वासनेचे जाळ तुटे अहंकाराची गाठी सुटे जीवी परमात्मा स्वये प्रगटे ते तांत्रिक गोमटे ऐकराया. जया तांत्रिक महापूजा संतोष होय गरुडध्वजा ते तांत्रिक विधान ओजा महाराजा अवधारे. वैदिक मंत्र तांत्रिक तंत्र हे मिश्र पूजा अति पवित्र. शीघ्र निष्काम करी नर तो पूजा प्रकार अत्युत्तम. वैदिक अथवा तांत्रिक गुरु मार्गे सिद्धिदायक याला आवश्यक सद्गुरु श्रेख शरण जावे. लब्धानुग्रहाचार्यात् तेन संदर्शितागमः महापुरुषमभ्यर्चेन् मूर्त्याभिमतयात्मनः. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या. आपमते भजताराया अनेका पाया माझे पडे. भोई पाय सिद्ध्या हाती भोया वडन व्रथा भ्रमती. देवी गुरुविन जे जे करते ते अहमते दृढ भ्रमले. गुरु ब्रह्म दोन्ही एक ऐश्या भावना आवश्यक. सेवा करुणे भावपूर्वक संतोषोने देखा अनुग्रह घ्यावा. तीत निजाधिकार प्राप्ती. जे मूर्ती आवडेला आपण ते हेच मंत्र विद्या ते श्रद्धा संभरिते अंगीकारावे. तेव्हा गुरुमुखे मिश्र ओजा पुरुषोत्तम महापूजा. शुको ज्ञान जकाजा भजावया दोक्षजा शिक्षिता मते. तेची भजते हातवटी आगमोक्त निजपुष्टी. राजा संगेन गोमटी सावधान दृष्टी अवधारे. शुचे सम्मुखमासीनः प्राणसंयमनादिभिः. पिण्डं विशोध्य संन्यास कृतरक्षर्चयेद्धरिं. विद्युक्त करिता संध्या स्नान तेथेच आहे ब्रह्मज्ञान. आचमने होय हरिरोपापन हे नेनोने अज्ञानागमी भरते. केशवादी नामी जान अंग प्रत्यंगी न्यासिता पूर्ण. तेव्हा हरिरोप होयापन हे नेनोने अज्ञानागमी भरते. करुणी आगमोक्त संध्या स्नान
मूर्ती पासी येऊन जाण सम्मुख घालावे आसन चैलाजिन कुशयुक्त रेचक पूरक कुंभके जाण प्राणायामे प्राण संयमन भूत शुद्ध्याधिके जाण शरीर शोधन करावे भूत विलय भूत शुद्धी प्राण प्रतिष्ठा पिंडादि शुद्धी मूळ मंत्रे न्यास प्रबुद्धी दीक्षा विधी विद्युक्त कीजे हृदय कवच शिखा शिर नेत्राश्रादि फटकार एवं विधानानुकार अगमोक्त प्रकार करावे न्यास या परी मूळ मंत्र दीक्षा करुण दिग्बंधादे संरक्षा मग मूर्ती पूजन पक्षा नृपाध्यक्षावधारे अर्चादुर्दये चापे यथा लब्धोपचारकैः द्रव्यक्षित्यात्मलिङ्गाने निष्पाद्य प्रोक्ष चासनं प्रयोगछन्द संपूर्ण पूर्वान्वयो विपरीतदान द्रव्यशुद्धिक्षितिमार्जन हे मागील निरूपण पुढाले द्रव्यशुद्धी मुख्य शोधन भूमिशुद्धी सम्मार्जन आत्मशुद्धी सावधान काढल्यानुलेपन मूर्तिशुद्धी पूजा संभार सिद्ध करून समस्त शंकतोये प्रोक्षुण निजासने सावधान एकाग्रदान वैसावे जशी ध्यानी मूर्ती नये संपूर्ण तेने प्रतिमा मूर्ती अधिष्ठान तेथे करावे पूजन लब्धोपचारे दान अगमोक्त जशी ध्यान मूर्ती अति संकटी तेने बाह्योपचारा टाटी सांडोनिया ध्यान दृष्टी करावे गोमटी मानस पूजा ज्याची हृदयीचे नवे करे ध्यान बाह्य मूर्ती पूजेशी सावधान तिने उभयता पूजना करावे संपूर्णागमोक्त पाद्यानुपकल्प्याथ सन्निधाप्य समाहितः हृदये कृतन्यासो मूलमन्त्रेण चार्चयेत् सकळ पूजा संभार निकट ठेवून उपचार मग मूर्तीचे न्यास प्रकार उक्त शास्त्र करावा तैसेची न्यासापनास तैसेची करावे मूर्तीस हा अगमोक्त गुरु सौरस मूळ मंत्रे न्यास मूर्तीसी अगमोक्त करिता न्यास अंग प्रत्यंगी विन्यास तेने करता होय ऋषिकेश अर्थ सौरस दृढ करावा दृढ करून अनुसंधान मूळ मंत्रे मूर्ती पूजन हृदयाने प्रतिमेसी दान पूजा विधान दोही ठाये सांगोपांगं सपार्षदां तां तां मूर्तिं स्वमन्त्रतः पाद्यार्घ्या च मनेयाद्यै स्नानवासो विभूषणैः करचरणादि अव्यंग मूर्ती चिंतावि सुंदर सांग श्याम मनोहर श्रीरंग उल्हास सांग निरध्याने मूर्ती चतुर्भुज विल्हाळ शंख चक्र गदा कमळ सुनंदादि पार्षद मेळ चिंतावे सकळ विधाधिक तोक्त मधुपर्क विधान अर्घ्य पाद्यादि आचमन पुरुष सूक्त मंत्रे दान करावे स्नान निर्मळ जळे मुकुट कुंडले कटी मेकला कासे मिरवे सोनसळा अपादरुळे वनमाळा कौस्तुभ तेजाळा कंठी धडके पाद पद्मांकित सुकुमार उर्ध्वरेखा ध्वज वज्र वाक्यांधवांचा गजर चरणे तोडर गर्जतो गंधमाल्याक्षतश्रग्भिर धूप दीपोपहारकैः सांगं संपूज्य विधिवत् स्तवै स्तुत्वा नमेद्धरिं श्यामकळा टिळको रेखिला पिवळा त्यावरी अक्षता स्वज्वळा रक्त तेजाळा कुंकुमाक्त सुमने गुंफिले विरगुंठी त्यावरी मधुकरांची घरटी तुळशी कमळमाळा कंठी चंदनाचे उटे श्यामांगी शोभे धूप दीप उपहार तांबूला अर्पावा सकर्पूर निरंजने जय जयकार मंत्रावसर अर्पावा स्तुती करावी वेदोक्त मंत्रे का पुराणोक्त नाना स्तोत्रे अथवा प्राकृत नामोच्चारे नाना प्रकारे गद्य पद्ये स्तवने संतोष अधोक्षजा ऐसे भावावे महाराजा मग साष्टांग याती ओजा गरुडध्वजा नमस्कारावे आत्मानं तन्मयं ध्यायन् मूर्तिं सम्पूजयद्धरे
शेषामादाय शिरसि स्वधाम्नोद्वास्य सत्कृतं द्वैतभावे भजनविधिः ते जानावे स्थूलबुद्धिः भजनाचे भजनसिद्धी जानत्रिशुद्धी तन्मय होणे मूर्तिध्याने तन्मय स्थिती ऐक्यत्वे राहे निश्चल वृत्ती याची नाव मुख्य भक्ती उठल्या पुढते नमावे हरे ऐशी पूजा करोनी हरी शिष्य प्रसाद धरोनी श्री मग देवो आपण या भितरे हृदय मंदिरे निरविरे एवं पूजेचे बुधवासन ध्यान मूर्ती हृदय शयन प्रतिमा पर्यंकी निरवुन विधी विधान समाप्ते झाल्या पूजा विसर्जन विसर्जन हे अनुसंधान अखंड हरीचे स्मरण सर्वस्व्यापन सर्वदा कीजे ह्या नाव अगम विधी राया जान त्रिशुद्धी सदा पायसी सद्बुद्धी परमात्म सिद्धी प्रापक अगमोक्त विधी लक्षण प्रतिमाचे मुख्य नभेदान ज्यासी जेत श्रद्धा पूर्ण तेथे विधान सुखे कीजे एवं अग्न्यर्कतो यादा वतीतं हृदये च यः यजतेश्वरमात्मान मच्चिरान्मुच्यते हि सः हे पूजा नवे एकदेशी बहुतस्थाने ये पूजेशी त्यात शीघ्रतर हे प्राप्तीसे ते मे जपासे सांगे नराया इनेची विधान यथा काळी संग पूजा कीजे जळी अथवा सूर्यमंडळे पूजा स्वज्वळे हरिध्याने कीजे अग्नीच्या ठाई होय दीप्ती पूजा कीजे कमलापती अवघ्या परे शीघ्र प्राप्ते पूजा माते ते भगवत भावे आर्या वैश्वदेवाचे अंते तो भलता हो भलते याते त्यासी ते भगवत भावे पूजिते त्यांचे घरा पूर्ण प्राप्ती ओरसोने पूर्वी अनोळखो निश्चिते आर्या वैश्वदेवाचे अंते त्यात ब्रह्म भावे जे पूजिते त्यांचे भक्ती मुक्ती आंदने त्या वैश्वदेवाचे अंतिदान निज भाग्य आलिया शुद्ध ब्राह्मण तया श्रद्धेने पूजिता पण ते घरी नारायण स्वानंदे वसे राया वैश्वदेवाचे अंती अतिथी सवे भोक्ती मुक्ती मुख झाल्या त्याला भानाडते पूजका सुख प्राप्ते परमानंदे हेच्या ठाई मूर्ती ध्यान स्वतः करणे लगे दान तो स्वरूपे स्वये नारायण पूजिता संपूर्ण सर्वार्थ सिद्धे एवं अतिथि सिद्धे अर्पे ते भगवंत मुखी समर्पे या लागे अति साक्षेपे अतिथि ब्रह्म रूपे पूजिले सदा जे जे बोलिले पूजा स्थान तेथे श्रद्धाची प्रमाण श्रद्धे वेगळे राया जाण प्राप्ती संपूर्ण कदा न दवे निज श्रद्धेचे हृदय स्थान ते हृदय विद्युक्त पूजन कृता श्रद्धेने आपण प्राप्ती संपूर्ण उद्बोधे स्वये रवी तरेया पुर्या देही चाळक ईश्वर वाय हृदयी श्रद्धेने भजता त्याचे ठाई निज प्राप्ती पायी सहजे लाभे जे जे आपण सेविजे ते ते भगवन्मुखी भाविजे येणे निज भजने पाविजे जान सहजे परमात्मा सांडोनी देहीचे अहंता सकळ भोग ईश्वर भोगता ऐसी दृढ भावना भाविता पाविजे परमार्था परोक्ष सिद्धी देह जड मूळ चेतन सकळ भोग भोगता ईश्वर पूर्ण तेथ वाढवणे देहाभिमान भोगते अज्ञान अनेक दुःखे ते सांडून देह अंता हृदयस्था शरणदाता पाविजे पूर्ण परमार्था जाण तत्वता नृपवर्या निशेषाने जय मीपण याची नाव हृदयस्था शरण तू सहजे परब्रह्म परिपूर्ण मिथ्या देहाभिमान धरू नको राया येचे कर्मे दान तुटे कर्माचे कर्मबंधन पाविजे पूर्ण समाधान ते हे मुख्य लक्षण नृपनाथा अगोमुक्तो निज भजन कर्मयोगाचे मुख्य लक्षण ऐकता राजा समाधान परमानंदे पूर्णिमाला जव जव रायाचे पुरे कोड तव तव कथा लागे गोड अतिशय श्रवणाची चाड विशेष वाढ थोरावले राजा निवालने परमानंदे सुखावले निजबोधे लाचावलेने स्वानंदे पुढा प्रश्न विनोदे पुसेल उगे राहता आपण उठून जाते मुनिगण
या लागी प्रश्नावरी प्रश्न विचित्र विंदान पुसतो स्वानंदेला धरी चित्तवृत्ती इंद्रिय वेदली सुखसिते राजा निवाला निश्चिते तरे प्रश्नोक्ती पुसता पुसले हरीचे अवतार ते कथा सुंदर मनोहर निरूपणाती अरवार निजविहार निवविला त्या प्रश्नाचे प्रत्युत्तर कथा कौतुक सनागर एका जनार्दनाचा किंकर उपानधर संतांचा संत सज्जन कृपा स्थिती श्री जनार्दन वरदमूर्ती पुढील कथेची व्युत्पत्ती सांगण्यार्थी अर्थोने श्री भागवताचे राशीवरी एका जनार्दन केला मापारी तो निजबोधाचे कुडवारी बरील वखारी श्रवणाच्या इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंदे तृतीयोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु अर्पणमस्तु ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय बालकृष्ण भगवान की जय श्री शाय नमः श्री सरस्वते नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण आणि कानिधरी बोल बहुतांची मते साठता परते अनेक नाही पावेला गौरव ओढाळाचे परी दपाठीवरी यमदूतांचे शब्द ज्ञाने एक आपुलाल्या मते सांगते वेदांत भिन्न भाव तुका म्हणे एक भावन धरिते पडिले हे माती त्यांचे तोंडी देवायके हे विनंती मज नको रे हे मुक्ती दया इच्छा गती हे जी सुख आगळे या वैष्णवांचे घरे प्रेम सुख इच्छा करे हृदय सिद्धी द्वारे कर जोडून तिष्ठते नको वैकुंठीचा वास असतया सुखानास अद्भुत हारस कथा काळी नामाचा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी न पूजे अनेका देवा न करी त्यांची सेवा न म्हणे केशवा विन दुजे काय होणे झाले मज तया पाये ते मिगा काही कवनासे अनेकांची कीर्ती नायके न बोले साडया विठ्ठले विन नाही न पाहे लोचने श्रीमुखा वाचोने पंढरी सांडोनी न वजे कोठे न करी काही असक्त तिचे सायास नभे संसारास येता जाता तुका म्हणे काही व्हावे ऐसे जीवा नाही या केशवा विना दुजे नव्हे कळावादी मताची पुरता त्याचा सत्याची सत्ता उपदेश साक्षत्वे मना अनावे उत्तरे परिपाके खरे खोटे कळे नव्हे एक देशी शब्द हा मुखता ब्रह्मांडा पुरता येईल त्यासे
तुका विनावने करी जाणते बहुमते वाया श्रमो नाही कथा करोने या द्रव्य देते घेते तया अधोगती नरकवासा रवरव कुंभा पाक भोगिते यातना नये नारायणा करुणा त्यांची असे खड्गधाराचे देते सर्वांग तप्त भूमी अंग लोळविते तुका म्हणे तया नरकन चुकते सापडले हाती यमाचे या नायिका वेकाने तयाचे ते बोल भक्तिविन फुल ज्ञान सांगे वाखाणे अद्वैता भक्ती भावे विन दुःख पावेशिना श्रोता वक्ता अहम ब्रह्म म्हणे पाळितासे पिंड न बोलावे भांडा तयास हवे वेदवाय लंड बोले दो पाषांड त्याचे काळे तोंड संतामध्ये कामणे खंडे देव भक्तपण वरिष्ठ त्याहुन श्वपचतो वेद विहित तुम्ही ऐका हो कर्मी बोलतो ते वर्मे संता पुढे चारी वर्ण झाले एकाचे अंगे पुण्य भागे विभागिले प्रथम पावले पावविला पंत मध्य अंत भेद नाही आंबे बोरे वड बाबुळा चंदन गुणागुण भिन्न अग्नि एक तुका मने मन उन्मन जोय तोरे हे सोय विधी पाळी तीर्थांचे दे मूळ व्रतांचे दे फळ ब्रह्म ते केवळ पंढरी त्या मी देखिले आपुल्या नयने फिटले पारणे डोळे जीवांचे दिवाना सुखाचे शेजार उभे कटे कर ठेवणे जगाचा जनिता कृपेचा सागर दिनालो भापर दृष्टा काळ सुरवरा चिंतने मुनिवरा जाणे अकारण गुणे तोचे तुका म्हणे नाही श्रुत्या तोडले आम्हा सापडले गीते गा माझे मनोरथ पावले जै सिद्धे तै पाये बुद्धी स्थिरावले समाधान जीव राहिला निष्ठळ गेले हळहळ स्मरणे त्रिविध तापांचे झाले से दहन सुखावले मन प्रेम सुखे महालाभ वाचे वसे पांडुरंग अंगोअंगी संग अखंडित जीवनाचा झाला उलावांतरे विश्व विश्वंभरे मावळले तुका म्हणे माप भरुवाले शिगे धारभूळ गंगे पुरवाहे कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद आनंदे आनंद वाढवावा बहुतांच्या भाग्ये लागले जहाज येथे आता काज लवलाव अलभ्यते आले दारावरे पुका येथे आता चुका न पाहिले तुका म्हणे जेव्हा श्रवणाच्या द्वारे पाप भरावरे शिगेवरे पाप पुण्य सुख दुःखाची मंडळे एक एका वळे धाव घेते कवतो कडोळा पाहिले सकळ नाचवितो काळ जीवांसितो स्वर्गाची भोगे सरता नरक मागे पुढे एक एक दोन्ही तुका म्हणे भय उपजले मना नारायणा कडिये मज वचना फिरते अधम जन नारायणा तो नभे केला सतांगीकार न मने भार समर्थ संसाराचा नाये पांग देवे सांग सकळ तुका म्हणे कीर्तिवानो मध्ये नानो संकल्प कथा करून या मूल जाप्य घेते ती दोघे जाते नरकामध्ये ब्रह्म पूर्ण करा अखंड स्मरा राम राम मधुर वाणीच्या नका पडो बरे यम पुरे भोगावया तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे तपश्री जिने धिग त्याचे गुण नावे क्षीर परी साखरेचा धीर ऐसे दाना ब्रह्म ज्ञान बापुडे ते भक्ती विन रुचीने दे अन्न जात नस तालवन अंधळ्याचे श्रम शिकविले नाव तुका म्हणे तारा नाव तंबुऱ्याच्या सारा नम्र झाला होता तेने कोणीले अनंता हेचे शुरत्वाचे अंग हरी आलेला श्रीरंग अवघा झाला पण लवण सकळा कारण तुका म्हणे पाणी पातळपणे तळ अपुरा महिमाने दातो परिसे केले सोने तैसे न म्हणे माझे आता गुण दोष पंढरीनाथा
गावा मागील ओळ गंगा न म्हणे अमंगळ तुका म्हणे माते केले कस्तुरीने सरते तक्र शिष्य मान तुझा म्हणे नारायण ऐशी नानाची डोंबडे आशा विटंबिली मुळे उपदेश तो जगा आपण सोळा इतका मंगा रसना शिष्णाचे अंकिता तुका म्हणे वरदळस्मित ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमे विचार षटकर्मी वानप्रस्थ तरी संयोगी वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा परमहंस तरी जाणे सहज वर्म तेथे याती धर्म कुळ नाही बोले वर्म जो चाले या विरहित तो जाना पतित श्रुती बोले तुका म्हणे काही नाही नेमावेन मोकळा तो शीन दुःख पावे आम्ही क्षेत्रीचे संन्यासी देह भरित ऋषी केशी नाही केली ऐशी आशा काम बाहेरी आले आयाचित अंगा सहज ते आम्हा भागा दाता पांडुरंग ऐसा करिता निश्चित दंड धरिता दंडयामान मुळी मुंडिले मुंडन बंदी बंदाची कौपिन बहिरवास आवटडे काळी साधेला काळ मन करोनी निश्चळ लवके वेटाळ धरुनी असो एकांत कार्यकारणाची चाली वाचा वाच्यत्वे नेमिली एका नेमी केली स्वरूपीच ओळखी नभे वेशधारी तुका आहाच वरी वरी आहे तैसी बरी खंडे विनिवडी वेदांची वहापुरती अन्नाच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा कोटीही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा नये बोलो फार बैसो जनामधी सावधान बुद्धी इंद्रिय दमी तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोवी उगवुनी याची नावे दोष राहे अंतरी किल्मिष मनांगी पुण्य पाप शुभ उत्तम संकल्प बीजाईसी फळे उत्तम का मंगळे तुका म्हणे चित्त शुद्ध करावे हे हित कुशळ भक्ता नव्हे जाणीव तो श्रोता राहे भाव चित्ता धरोनिया धन्य तो जगी ब्रह्मतया अंगी बसतसे न धोवी धोंड न करी आंघोळी जपे सदा काळी राम राम जप तप ध्यान नेने योग युक्ती कृपाळू जो भूती दयावंत तुका म्हणे होय जाणोनी नेनता आवडे अनंत जीवाहुनी म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावूनी बैसे कोपर्याची वाटी झाले असे मुख गळत असे नाक श्लेष्म पुरी बोल जाता शब्द नयेची हानीत गडगडी कंठ कफ भारी शेजारी म्हणती मरेना कामेला आणला कंटाळा येणे आम्हा तुका म्हणे आता सांडूनी सर्व काम स्मरा राम राम क्षण क्षणा बाळपणी ऐसी वर्षे गेली 12 खेळता या पोरा नाना मते विटी दांडू चेंडू लंगोऱ्या वाघोडी चपे पेंड घडी एकी बेकी हमामा हुंबरी पकव्याच्या बारे खेळे जगी भोवरे चुंबा चुंबी शेलडेरा आणि निसर भोवंडी उचली बाळे धोंडी अंगबडे तुका म्हणे ऐसे बाळपण गेले मग तारुण्य आले गर्व मुळ तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी सदा मुसमुसी धुळी जैसा आठवणी विठोनी बांधला मुडासा फिरतसे म्हैसा जनामधी हाती दीड पान वरती करी मान नाही तो सन्मान भली अंशी श्वानाची परी हिंडे दारोदारी पाहे परनारी पाप दृष्टी तुका म्हणे ऐसी थोर हानी झाली करिता टवाळी जन्म गेला काय माझी नीती वाईट म्हणून करू समाधान काशासाठी काय मज लोक नेतील परलोका जाता कोणी एक निवारिल न म्हणे कोणासी उत्तम वाईट सुखे माझी कुट खाऊ मागे सर्व माझा भार असे पांडुरंगा काय माझे जगासवे काज तुका म्हणे माझे सर्व ही साधन नाम संकीर्तन विठोबाचे काळाची सत्ता हे नाही घटिका पंढरी नायका आठविता
सदा काळ गणना करी आयुष्याची कथेची वेळेची आज्ञा नाही या या कारणे कारणे माझ्या माझ्या विठोबाची विठोबाची कीर्ती आहे हे कथी थोर वाढ तुका म्हणे जन्म आलियाचे फळ स्मरावा गोपाळ तिची खरे घरोघरी झाले कवी नेने प्रसादाची चवी लंडाभूषणाची चाड पुढे न विचारी नाड काढावे आई ते तेची जोडावे सोयीते तुका म्हणे कळे आज झाकतील डोळे नये पाहू मुख मात्रा गमन्याचे तैसे भक्ताचे गुरुपुत्रा मनवनी बरे धरिता एकांत तेने नव्हे घात भजनासी नाही हो कदा निंदकाची भेटी दया द्वैत पुटी चांडाळाच्या तुका म्हणे नका बोलू त्याशी गोष्टी दयाची दृष्टी पाप वाढे जैशी तैशी तरी शरणागते तुझी हरी आता न पाहिजे केले ब्रिद लटेके आपुले शुद्ध नाही चित्त परी म्हणवितो मी भक्त मज कोण पुसे रंका नाम सांगे तुझे तुका नाशिवंत देह नासेल हा जाण कार्य उच्चारणा नावाचे नाम नामेची तारेले कोट्या नाही कोटी नामे हे वैकुंठी बैसविले नाम परते सार नाही त्रिभुवनी ते का तुम्ही मनी आठवाना तुका म्हणे नाम वेदांसी आगळे ते दिले गोपाळे फुकासाठी अळविती बाळे माते ते सुख आगळे त्यावे आवडीने भातुके पाहे निवे कवतुके लेवनी अलंकार दृष्टी करावी सादर आपुले पदी बैसवनी कोडे वंदी निधी लागो तिथे उचलूनी लावी कंठी तुका म्हणे लाभावरी घ्यावो पद्मनाभा तपे तीर्थदान व्रत आचरण गाता हरी गुण वारू नये कोटी कुळ त्याची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या आपुल्या पापे न सुटे सायासे कोणा काळे ऐसे निस्तरेल वावे साय तया न घालावे भय फुकासाठी पाहे लाभ घात तुका म्हणे हेत मानाया वचना सुख दुःख जाना साधे फुका दिवासाठी जाना तयासीच आटी असेल ज्या गाठी पुण्य राशी निर्मळा पाठवी बळे वाराणसी मेलाला त्यासी अर्ध पुण्य कधी निद्रा भंग करावा भोजनी तया सुख धनी पार नाही यागी ऋण घ्यावे द्यावे सुख लाही बुडता चिंता नाही उभयता तुका म्हणे वर्म जाणून करावे एकन घालावे एका बरी अग्नी माझी पडे धातू लीन होनी राहे आतू शुद्ध पावे घातू पटो तंतू प्रमाणे बाह्यरंगाचे कारण मिथ्या अवघीची भूषण गर्व थाटा हे अज्ञान मरण सवे वाहतसे पुरे मातलिया नदी लवाळा नांदे जीवन संधी वृक्ष उन्मळून भेदी परी तो कधी भंगेना अस्ति परदळ जो भंगी तया पायी न मरे मुंगी कोण जाय संगी पाणो वाणी तयाच्या पिटला घणेवरी सैरा तया पोटी राही हिरा तैसा काय तगती गारा तया थोरा होनी लीन दिन हेची सार भवावतरा भया पार बुडे माथा भार तुका म्हणे वाहोनी आम्ही वीर झुंजार करू जमदाडे भार थापटिले भार मूड झाला दोषांचा झाला हाहाकार आले अंकित झुंजार शंखचक्राचे शृंगार कंठी हार तुळशीचे रामनामांकित बाण गोपी लावेला चंदर झळकती निशाण गरुड टके पताका तुका म्हणे काळ झालो जिंकवणी निश्चळ पावला सकळ भोगा मामुचा आशाबद्ध तो जगाचा दास पूजतो दास सर्वजना आहे ते अधीन आपुले हाती आणि काठी वेते काय बोल जाणतिया पाठी लागला उपाध नेनता तू सिद्ध भोजनासी तुका म्हणे भय बांधले गाठी चोर लागे पाठी तुमतया आणि काशी तारी ऐसा नाही कोणी धडते ना सोनी भलता टाकी सोने शुद्ध होते अवित ते घरी नाशिले सोनारी अलंकारी ओरे शुद्ध काळी काळी जिरे बीज कैचे लागे निज हातात येते एक गहू करीते अनेक प्रकार सांजा दिवशी क्षीर घुगरिया
तुका म्हणे विषारूची एका हाती पांधानी नासिती नवनीत ते जनाची थोरबा आश्चर्य न करीती विचार काहिताचा कोण दम ऐसा आहे यांचे पोटी होईल शेवटी कोण कामा काय मानून या राहिले निश्चिंती काय जाब देती यमदूता काही विसरली मरण बापुडी काय असे गोडी लागली से काय हाती नाही करील तयासी काय झाले यांसे काय जाणू काही नाठविती देवकी नंदना सुटया बंधनापासून काय मोल यासी लागी धन वित्त काही यांचे चित्त घेत नाही तुका म्हणे काही भोगती लखाणी का त्या चक्रपाणी विसरली काय का झाले ते का नाही ठावे काय हे सांगावे काय मून देखतील डोळा ऐकतील कानी बोलिले पुराणी ते हे ठावे काय शरीर साजके जाणार सकळ विचार जाणती हा काही कळो नाही आपले आपणा बाळत्व तारुण्य वृद्ध दशा काही आवडले प्रिया पुत्र धन काय कामा कोण कोणा आले काही जन्म वाया घातले उत्तम काही राम राम न म्हणती काय भुली झाली पडली जाणता देखती मरता आणि कांसी काय करीती हे बांधली या काळी तुका म्हणे बळे वज्रपाशी झुंजारते एक विष्णुदास जगी अपपुण्यांगी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड भाळ कंठी शोभे माळ कापिजे खळी काळ तया भेणे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बालकृष्ण भगवान की